माऊली या शब्दामध्ये म अधिक अ अधिक उ असे काही पद येतात. म म्हणजे मध्यम, अ म्हणजे अधम आणि उ म्हणजे उत्तम. ज्ञानोबरायांना शरण जाणारा साधक मध्यम कुळातला आहे का उत्तम यातीतला आहे का कनिष्ठ जातीतला आहे, ज्ञानोबराय त्याचा विचार करत नाही. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा करत ज्ञानाबाई, म्हणून ज्ञानोबरायांना माऊली म्हणतात. दुसरा माऊली शब्दाचा अर्थ असा आहे, म म्हणजे मकार, अ म्हणजे अकार आणि उ म्हणजे उकार. अकार मकार उकार या तिन्हीचा मिळून बनतो ओम. ओम या बीजमंत्रामध्ये किती येतात? मकार अकार आणि उकार हे तीन आद्य अक्षर येतात आणि म्हणून या तिन्हीचा मिळून ओम बनतो. अर्थात माऊली शब्दामध्येच ओम या बीजमंत्राचा अंतर्भाव होतो. म्हणूनच की नाथ महाराज म्हटले असावेत, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ. आणि माऊली शब्दाचा एक सुलभ अर्थ आहे. मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लीनता. मानवता उदारता लीनता या तिन्हीचं एकत्रीकरण जिथे झालं तिथे माऊली हे नाव उदयाला आलं.